हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्द्ये वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोक क्रमांक 6 याची प्रस्तावना चालू केलेली होती। आपण अजून पुढे जायचं आहे। आपल्याला 89 आणि 90 अशा सलग 2 ओव्यांचा विचार आता करायचा आहे। त्यामुळे एक ओवी जी आहे ती अगदी दृष्टांत म्हणून वापरलेली आहे माऊलींनी, आणि दुसरी 90 नंबरची ओवी आहे, त्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे। आपण सिद्धांताकडे लक्ष देत देत दृष्टांताच्या द्वारे सिद्धांत समजावून घ्यायची पद्धत जी माऊलींची आहे, आणि ती पद्धत आपल्यासाठी सोपी आहे। दृष्टांतातून पटदिशी आपल्याला सिद्धांत समजतात, आणि म्हणून त्याच दृष्टीने विचार करायला माऊली लावतात आपल्याला। 89 नंबरची ओवी आहे। पै गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाची असे सहजे हलवैलिया वेगळा दिसे एरवी गगन तेची तो तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभाषे काही निर्विकल्पी तरी नाही ते तमीची मी आघवे। माऊली वर्णन करतात, आणि आपला श्लोकच आहे, त्या श्लोकाचंच वर्णन वरच्या 89 नंबरच्या ओवीमध्येच माऊली करून टाकतात। यथाकाश स्थितो नित्यं वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी नित्योपधारे पै गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाची असे। जेवढा आकाश आहे तेवढाच आकाशामधला वायू मोठा असतो, महान होतो। जेवढ्या आकाशाचं अवकाश आकार आहे तेवढ्याच आकाराचा वायू पण एवढा मोठा होतो। म्हणून तो सहज जरी पंख्याने हलवून बघितला तर आकाशापेक्षा वेगळा दिसतो। जे पंखा हलवला, पंख्याचा वापर केला, कुठलं तरी साधन वापरलं तर तो वेगळा दिसतो। एरवी विचार केला तर गगन तेची तो, आकाश म्हणून जे आहे तेच तो असतो। तैशी भूत जात माझ्या ठाई, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी भूत समुदाय माझ्या ठिकाणी भेदाने भासतो। कल्पना केली तर भेद दिसतो। कल्पनारहित अवस्थेमध्ये मात्र काहीच नाही, कारण त्या अवस्थेत सर्व भगवंतच असतात। तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभाषे काही, कल्पिजे तरी आभाषे, म्हणजे कल्पना केली तर आभास निर्माण होतो। निर्विकल्पी तरी पाही, जर तू कल्पना टाकून निर्विकल्प अवस्थेत जर पाहिलंस तेथं मीची मी आघवे, मी एकटाच तुला दिसायला लागेल। जर कल्पना नाही केली तर वायू ही कल्पना केल्यामुळे वायू हलतो, आणि हललेला वायू आकाशापासून वेगळा दिसतो। म्हणजे ज्यावेळी पंख्याचा वापर करतो आपण, साधनांचा काय वापर करतो, त्यावेळी शांत असलेला वायू, हा आकाश रूप असलेला वायू, हा वायू हलल्यासारखा वाटतो आणि बाजूला झाला आणि आकाशापासून वेगळा झाला असं होतो। पण आकाशापासून वेगळा व्हायला, आकाशाच्या बाहेर जायला त्याला जागाच नाही, तो वेगळा कसा होईल सांगा बघू। अतिशय मार्मिक असा दृष्टांत माऊली या ठिकाणी देतात। माझं सगळं असणं जे आहे, माझी जी हालचाल आहे, माझं बोलणं आहे, माझी सगळी वाणी किंवा सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची सगळी कामं जी आहेत,
माझं आतलं अंतःकरणाच्या ज्या सगळ्या हालचाली ज्या क्रिया आहेत या सगळ्या भगवंताच्या त्या सानिध्यातच होतात. जसं आकाशाच्या बाउंड्रीमध्ये आकाशाच्या त्या सीमेच्या आतच वायूचा सगळा खेळ चालू असतो. वायू आकाशरूपच आहे, तसा जीव ब्रह्मरूपच आहे. कल्पना केली की जीवसृष्टी भिन्न दिसायला लागते. पंख्यानं हलवलं की आकाशापासून वायू वेगळा दिसायला लागतो. वास्तविक वायू वेगळा नाहीच. वायू आणि आकाश एकरूपच आहेत. म्हणजे आकाश म्हणजेच वायू आणि वायू म्हणजेच आकाश, अशी स्थिती आहे. आपण जनरली विचार करताना म्हणतो सगळीकडे भरलेलं आकाश आहे. अवकाश म्हणजे पोकळी. तर या पोकळीमध्ये आहे काय सांगा? पोकळीमध्ये आहे हवा, म्हणजे वायू आहे. वायू फिरीस दुसरं काय आहे? त्यामुळे वायू आणि आकाश, आकाश शब्द वापरला, वायू शब्द वापरला, म्हणून दोन शब्द भिन्न वाटायला लागलेत. वास्तविक तो तोच आहे, फक्त कल्पना काढावी लागते. हल्ला म्हणून कल्पनेनं वाटतं हा भिन्न आहे. हल्ला नाही तर तो तसाच आकाशरूप असतो. म्हणून आकाश जेवढा आहे तेवढाच वायू आकाशात आहे. जर पंख्यानं हलवला तर वायू आकाशापेक्षा भिन्न दिसतो, भासतो. नाहीतर ते जे आकाश तोच आहे हे वर्णन केलेलं आहे. वास्तविक वारा आकाशातच असतो. तो आकाश अरूप होऊन असं म्हटलं जातं. परंतु पंख्यासारखं जर साधन किंवा एखादा पुट्टा आपण हलवायला लागलो, पुट्ट्यानं हलवायला लागलो वारा घ्यायसाठी, तर साधारण क्रिया होते. आणि क्रिया जेव्हा होते तेव्हा तो वेगळ्या झाल्यासारखं वाटतो. वास्तविक आकाशाच्या ठिकाणी कसलीच क्रिया नाही, निष्क्रिय आहे आकाश. तसे जीवाच्या ठिकाणी गीतं वर्णन करतात. कल्पनेनं कल्पना उद्भवते आणि त्यामुळे त्याला परमात्म्याच्या ठिकाणी जगत दिसायला लागतं. जग दिसलं म्हणून जग हे परमात्म्यापेक्षा वेगळं होऊ शकत नाही, हे सांगायसाठी हा दृष्टांत आहे. वायू जसा आकाशरूप असतो तसं जीव हा परमात्म रूप म्हणजे ब्रह्मरूपच असतो. कल्पनेमुळे जीव परमात्म्यापासून वेगळा दिसतो. नाही आकाश व वायू प्रमाणे ते आहे. आकाश परमात्मा आणि वायू जीव आहे. हे वर्णन अगोदर त्या पद्धतीने आहे. परमात्मा कोणाला शब्द वापरला? आकाशाला. आणि वायू हा जीव आहे, म्हणजे हालचाल करणार आहे. त्याच्यामध्ये क्रिया आहेत, हालचाल्या आहेत, म्हणूनच धावतो तो. गतिमानता त्यामध्ये आहे. वायू कधी शांत तर कधी वाहतो. केव्हा तरी वादळाच्या रूपात दिसतो. वेगवेगळी रूप आपल्याला. शांत असलेला वायू, वाहणारा वायू आणि वादळ निर्माण करणारा वायू. तसं सगळे भूतसृष्टी जे प्राणी आहेत ते कोणत्याही स्थिती ठिकाणी आकाश सोडून जसा वायू कुठं जाणार नाही, तशी ही परमात्म्याची सृष्टी सोडून प्राणी कुठं जाऊ शकत नाहीत. ते परमात्म्याच्या कुशीत आहेत. आकाशाच्या कुशीत जसा वायू राहतो ना, तसं परमात्म्याच्या कुशीमध्ये सगळं जग आहे. त्यामुळे त्या जगाला झोपवण्याचं काम, योग्य वेळी उठवण्याचं काम, त्याला प्रेरणा देण्याचं काम हे थोड्याशा क्रिया झाल्या की चालू होतात. आणि तोच सगळं करत असतो त्याच्या सत्तेवरती. म्हणून परमात्म्यासाठी आकाशाचं उदाहरण दिलेलं आहे. मोठं उदाहरण दिले बरं का, म्हणजे शोभेचं उदाहरण आहे. आकाश हे सुद्धा परमात्म्याची निर्मिती आहे. ते निश्चितच वेगळं आहे. पण दृष्टांतासाठी जर विचार केला तर अगदी बरोबर दृष्टांत दिलेला आहे. कारण विचार कसा आहे, अग्नी, पाणी, पृथ्वी ही वायूपासून, म्हणून त्याची ती आश्रयस्थाने होऊ शकत नाही. जर वायूला जर राहायचं असेल तर पृथ्वीच्या ठिकाणी तो राहू शकत नाही. पाण्यामध्ये तो पाण्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. पाण्यामध्ये असतो पण पाण्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. किंवा तो अग्नीमध्ये राहू शकत नाही. तो राहायची एकमेव कोणती जागा असेल तर ते म्हणजे आकाश. तो तिन्हीमध्ये का राहत नाही बघा, अग्नी, पाणी आणि पृथ्वीमध्ये? कारण ती त्याच्या खालची आहे. ही वायूची निर्मिती आहे. पृथ्वी, आप आणि तेज हे वायूपासून निर्माण झाले, त्यामुळे ती त्याची आश्रयस्थानं होऊ शकत नाही. पण तसा उलटा विचार केला तर वायू आकाशापासून, म्हणून त्यात राहू शकतो. आणि अग्नी इत्यादी जी भूतं आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, ते भूतापेक्षा वायू व्यापक, म्हणून तो त्यात राहू शकत नाही. ती शेवटी थोडासा त्यांना थोडी का असताना मर्यादा आहे. कारण त्यांच्यानंतर ती निर्माण झाली. अग्नी, आप, तेज ही जी तत्व आहेत ही वायूनंतर निर्माण झालीत. खरी जी निर्मिती आहे म्हणजे कुणाच्या पोटी वायू जन्माला आला तर आकाशाच्या पोटी आला, म्हणून आकाशाच्या कुशीतच ते राहतो.
बाळ जसं आईच्या कुशीतच शांत व्यवस्थित असतं, तसं तो आकाशाच्या कुशीत राहतो. तसा परमात्माच्या कुशीमध्ये जीव शांत आणि निवांत राहू शकतो. फक्त त्याची कुशी आणि त्याच्या संवेदना त्याला वेळोवेळी आठवल्या पाहिजेत. मात्र हालचाल करायला लागलं, बाळ चालायला लागलं, रांगायला लागलं की आईची कुशी सोडतं आणि काही काळ बाजूला जातं. पण नंतर आणि परत ज्यावेळी विश्रांतीची वेळ येते त्यावेळी परत आईच्या कुशीमध्येच बसतं. वायू वाहायला लागला की वाऱ्याच्या रूपामध्ये वाहत असतो, धावत असतो. कधी कधी सोसाट्याचं रूपांतर, सोसाट्याचा वारा असं उग्र रूपांतरही होत असतं. पण शेवटी शांत झाला की आकाशाच्या कुशीत येतो. हे बाळाचं आणि आईचं उदाहरण बरोबर इथं लागू पडतं बघा, की बाळ जसं त्याच्या कुशीमध्येच असतं, तिथंच त्याची खरी विश्रांती आहे. कारण आईपासून बाळ जन्माला आलं, आकाशापासून वायू निर्माण झाला, त्या अग्नी आप तेजमध्ये जाणार नाही, त्यांच्या नादालाच लागणार नाही. कारण ती त्याची निर्मिती आहे. त्यांना राहायचं असेल ना तर त्यांना वायूमध्ये राहायला लागते. बरोबर आहे. पाण्याला सुद्धा वायूमध्येच राहावं लागतं. नंतर तेजाला वायूमध्ये राहावं लागतं. अग्नी पृथ्वीला वायूमध्ये राहावं लागतं. तिन्ही महाभूत जी आहेत ती वायूमध्ये राहतात. पण वायूला राहायला तेवढी जागा त्यांच्याकडे नाही. म्हणून कुठं राहतो तर तो वायू राहतो आकाशाच्या महान वायुमंडलात. कारण वायूमध्ये गतिमानता आहे बघा, गतिशीलता आहे, क्रिया आहे. आणि त्यात दृष्टीने विचार केला तर आकाश निष्क्रिय आहे, शांत आहे. त्यामध्ये कुठलंही चलनवलन आदी क्रिया घडत नाहीत. उपनिषद म्हणून वर्णन करते ना परमात्म्याचं, अक्रीड, निष्क्रिय, अक्रीड असे शब्द जे वापरले जातात. कारण जीव हा क्रियाशील होतो. वारा जसा क्रियाशील आहे तेव्हा वाऱ्याप्रमाणे वेगळा दिसू लागतो. कल्पना झाली आणि तो आकाशातून बाहेर पडला. ज्यानं आपलं स्थान सोडलं तो भरकटतोय. एखादा कसपट सुद्धा असेल बघा, तिथून जमिनीतून बाहेर उचललं गेलं की तिथे वाऱ्याबरोबर कुठं भरकटत जाईल का सांगता येत नाही. ज्यानं आपलं स्थान सोडलं ते कुठं भरकटत जातात त्या माहिती नाही. म्हणून स्थान सोडायचं नाही. आपलं स्थान कुठलं आहे? आपल्या हृदयाकाशामध्ये स्वतःचं चिंतन करत राहिलं. आपल्या स्थानावरून आपण मनाच्या द्वारे, अहंकाराच्या द्वारे, चित्ताच्या द्वारे, या चारी वृत्तीच्या द्वारे आपण जर बाहेर पडायला लागलो तर मला जीव रूपता येते. समजून घ्यायचा आहे दृष्टांत बरं काय. जसा वायू आकाशातून बाहेर पडला की सोसाट्याचा वाऱ्याचं रूपांतरात होतो, कधी कधी धुमाकूळ घालतो. जो वायू कधी कधी एखाद्या उष्म्यात किंवा उकाडा असतो त्यावेळी एखादी वाऱ्याच्या झुळकीनं त्याला शांतता पण देतो, तसाच तो वारा सोसाट्याचा असेल, तुफान मोठा असेल तर तोच वारा विध्वंस सुद्धा करू शकतो. केव्हा तो आकाशातून बाहेर पडतो तेव्हा. मग आकाशाच्या कुशीतच तो शोभून दिसतो, म्हणून त्याला महान म्हटलेला आहे. तसा जीव जो आहे ना, परमात्मा सोडून जीव जेव्हा जातो तेव्हा भरकटतो. रुनु झुनु रे भ्रमरा, या फुलावरून त्या फुलावर मकरंदाच्या शोधामध्ये. पण मकरंदापासून तृप्ती होत नाही, फिरतच राहतो. म्हणून ते म्हणलेलं आहे, सोडीन सांडीशी अवगुणम रे भ्रमिरा, की अवगुण कल्पनेचे अवगुण टाकून दे. जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद दिसायला लागतो. मी देव, मी भक्त, तो देव, हे वेगळेपण जे आहे हे द्वैत दिसायला लागतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जीव क्रियाशील होतो आणि वाऱ्याप्रमाणे वेगळा व्हायला लागतो, आपलं स्थान सोडतो. आकाश मात्र आहे तिथं आहे. परमात्मा सदा संचला, येत ना जात नाही. तो कुठंही आकाश कुठं जात नाही आणि आकाश कुठंही जात नसल्यामुळंच वाऱ्याला विश्रांती मिळते. आमचं घर कुठं हलत नाही म्हणूनच आम्ही विश्रांतीला येतो ना, बाहेर कुठं गेलो तरी. आपण सुद्धा प्रवासाला कुठे गेलो, फिरायला गेलो तर विश्रांतीला म्हणजे बसायला कुठे येतो? आपल्या घरामध्येच येतो ना. तसा वायू दुसरीकडे कुठं हा आपल्या घरामध्ये काय येतो आणि मुद्दा पुढचा. आमचं घर जाग्यावर असतं म्हणून. ते जर हल्लं असतं तर, मी घरातनं बाहेर पडल्यावर ते घर दुसऱ्या कॉलनीत जर गेलं असतं तर, किंवा ह्या गावातून त्या गावात जर गेला असतं तर मला शोधत फिरावं लागलं असतं. मग मी विश्रांती घेऊ शकलो नसतो. त्यामुळे वाऱ्याला विश्रांती मिळते कारण आकाश स्थिर आहे म्हणून. आकाश ह्या ठिकाणून त्या ठिकाणी भ्रमण करत नाही म्हणून. जीव भ्रमण करतो, वायू भ्रमण करतो आणि फिरून भटकून येतो. पण भटकल्यानंतर जी विश्रांतीचं ठिकाण आहे ती आकाशाची कुशी, परमात्म्याच्या कुशीमध्येच जीव एकरूप होतो त्याच्याशी.
त्यामुळे आकाश इकडं तिकडं जात नाही म्हणून बरं झालं. जर वायू आकाशामध्ये विकार किंवा परिणाम करू शकत नाही. बाहेरून जरी काहीतरी आला तर तो आकाशामध्ये परिणाम काय विकार करू शकत नाही. कारण आकाश असंग आहे, निर्विकार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आणि त्यामुळं त्याच्यामध्ये तो हालचाल नाही. त्यामुळे कुठलेच विकार तो निर्माण करू शकत नाही. सोसाट्याचा वारा सुटला म्हणून आकाश उडून जात नाही. आकाश आहे त्या ठिकाणीच असतं, कारण त्याच्यामध्ये विकार निर्माण करण्याची ताकद वायूमध्ये नाही. तसा जीव विकारशील जरी असला तरी परमात्म्यामध्ये काय बदल करू शकत नाही. परमात्मा आहे तसा निर्विकार आणि असंग राहतो. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकार जीवाला निर्माण करता येत नाहीत. कारण आकाश कसं आहे, आधार म्हणून आहे, त्यात दुसरी गोष्ट अलिप्त आहे, अस्पर्शित आहे. वर्णनच केले ना, अशब्दम अस्पर्शम असे श्रुती वर्णन करते ना, तर त्याचं कारण तेच आहे, ती अस्पर्शित आहे. वायू त्याला स्पर्श करू शकत नाही. वायूमध्ये असलेला सुगंध, वायूतला दुर्गंध हे आकाशावर परिणाम करू शकत नाही. वायूची हालचाल आकाशाला हलवू शकत नाही. वायूमध्ये दूषित झाली वायू दूषित होते ना, तर वायू दूषित जरी झाला, हवेत प्रदूषण जरी झालं, आकाशामध्ये प्रदूषण होत नाही. तसा जीव विकारशील आहे, जीवाला विकार आहे. जीवानं शरीर धारण केलं, शरीराची उपाधी आहे. त्यामुळं जीवाला एक उपाधी आहे. दुसरी गोष्ट जीवाला काय आहे, विकार आहेत आणि त्यामुळं अविकारी आणि निरुपाधिक असलेल्या आकाशावर ते परिणाम करू शकत नाही. तसा जीवा उपाधी असली तरी परमात्मा जो निरुपाधिक परमात्मा आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे वायू आणि आकाशाच्या उदाहरणावरून खूप काही समजून जातं बरं काय. आपण कुठं आहोत आणि कुठं फिरतोय, आणि फिरतोय म्हणूनच आपण वारा बनतो, लक्षात ठेवा. तर मी मूळचा वारा नाही, वायू आहे. वारा आणि वायूमध्ये आपण जरासा फरक केलाय बरं काय. वाहणारा वारा असतो आणि शांत असणाऱ्या वाऱ्याला वायू म्हणायचं आणि वाहणाऱ्या वायूला वारा म्हणायचं. उलट सुलट आहे. मी वाहतो म्हणजे माझं स्थान सोडून जातो. माझं स्थान सुटलं की मी भरकडतो आणि कल्पना करत राहतो, हे माझं, हे मी करतो, माझ्यामुळं घडलं, अशी भरकडण्याची अवस्था तयार व्हायला लागते. हे माझ्या मालकीचं आहे, इथं कुणीही काही करता येत नाही. त्या ठिकाणी मी कुणाचा तर द्वेष करतो, मत्सर करतो, ईर्ष्या करतो, तुलना करतो, या सगळ्या गोष्टी भरकटण्याच्या आहेत. जीव जेव्हा आकाशापासून दूर जातो तेव्हा भरकडतो आणि तो विकारी बनतो. पण जो आकाशात असतो तेव्हा तो विकारी राहत नाही, आकाशारूपच असतो. तो आकाश रूप असतो. यथा आकाश तिथो वायू, जसा आकाश आहे तसाच वायू. म्हणजे जैसे गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाची असे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून आकाशानं, वायूनं आपलं आकाश नावाचं स्थान सोडू नये, म्हणजे तिथंच राहावं. आकाशात मात्र हा वायू कुठल्या प्रकारचे परिणाम करू शकत नाही, विकार घडवू शकत नाही, कारण आकाशाला कुठली उपाधी नाही. तसा विचार जर केला तर याप्रमाणे अगदी ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत असलेलं चर आणि अचर सृष्टी जी आहे ती वायूप्रमाणे, वायू जसा आकाशात राहतो तशी ती जीवसृष्टी परमात्म्याच्या त्या गुहेमध्ये, त्या काय म्हणतो आपण, त्या आकाशामध्ये राहते. परमात्म्याचं एक आकाश आहे ना, त्या आकाशामध्ये राहतो. आणि थोडंसं वरती पुढे चिंतन बघा. वायू ही आकाशाचं कार्य आहे, बरोबर आहे की नाही. वायू निर्माण व्हायला कारण काय आहे, आकाश. आणि आकाश आत्म्यानं निर्माण केलं, आत्म्याच्या द्वारे आकाश निर्माण झालं आणि मग हळूहळू सगळी महापंचमहाभूतं निर्माण झाली. अशी सृष्टीची उत्पत्ती सांगताना उपनिषद आपल्याला सांगतात. तर वायू हे आकाशाचं कार्य आहे आणि कार्याची कारणाशी नेहमी अभिन्नता असते. अगदी नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहे. गाडगं जे आहे, मडकं, ते मातीशी अभिन्न असतं, त्याच्यामध्ये भेद नसतो. सोन्याचे दागिने आणि सोनं एक रूप असतात, म्हणजे अभिन्नता असते. तर सिद्धांत काय, कार्याचा कारणाशी अभिन्नता असते. कारणापेक्षा कार्याला वेगळी सत्ताच देता येत नाही. कार्य वेगळंच, त्याला स्वतंत्र सत्ता नाही, ते स्वावलंबी नाही, ते स्वतंत्र नाही, ते अधीन आहे. कुणाच्या, कारणाच्या अधीन असतं. म्हणजे आकाशाच्या अधीन वायू असतो,
आकाशाच्या सत्तेवर वायू वाहतो, तसा परमात्म्याच्या सत्तेवर जीव राहतो. परमात्मा जर कारण मानलं आणि जीव हे कार्य जर मानलं तर कार्य आणि कारण यांच्यामध्ये अभिन्नता असते. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे कार्य कारण रूपच असतं. जसा वायू आकाश रूप आहे तसा जीव परमात्म रूप आहे. कारण कार्य कारणाशी एकरूप झालेलं असतं, त्याला वेगळं करता येत नाही. आणि म्हणून जीव आणि परमात्मा जीवो ब्रह्म नापराहा असा सिद्धांतच तयार होतो. म्हणजे किडाळाचा दोष आहे तर ती सांडे पंधरे यातेची होय. त्याविषयी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्पलोपी म्हणजे कल्पना संपल्या. कल्पना संपल्या की त्या किडाळाचा दोष जो आहे सोन्यातला दोष निघून जातो. निघाला दोष की हिनकसपणा काढला की सोनं शुद्ध आहे. कसं आहे? जीवा ब्रह्मत्व आहे. जीवाला ब्रह्मत्व आहे, पण कधी? संकल्पलोपी, माऊलींची उभे. त्यावरून आपल्या लक्षात येतं की वायू आकाशातच उत्पन्न होतो, तिथं स्थिर होतो आणि तिथंच लीन होतो. त्याला कुठं जाताच येत नाही. तसं जीवाचं तसं आहे. जीव परमात्म्यापासून निर्माण होतो, त्यातच तो स्थित असतो. म्हणजे ब्रह्मदेव उत्पन्न करतो, विष्णू त्याचं पालन करतो आणि तिथंच तो लीन होतो महिषाच्या द्वारे. या तिन्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकामेकावर अवलंबून आहेत. त्यामुळं गतिशीलतेला कारण, का गतिशीलता निर्माण होते? गतिवन का होतं? कल्पनेनं. पण कल्पना म्हणजे नेमकी काय? तर जीवाच्या द्वारे जीव कल्पना करतो. मी करता ही कल्पना आहे, भ्रम आहे. कल्पना शब्दाचा अर्थ भ्रम आहे. मी करता आहे हा भ्रम आहे. मी देह आहे हा भ्रम आहे. जग सत्य आहे हा भ्रम आहे. आणि कर्तृत्व आणि भोक्तृत्व हाही भ्रम आहे. सगळ्या कल्पनाच आहेत. मी चालवतोय म्हणून घर चालतं. माझ्या सत्तेवरती आणखीन कोणतरी, मी कुठेतरी पदाधिकारी आहे कुठल्या तरी संस्थेमध्ये, तर माझ्यामुळे संस्था चालते कारण मी चेअरमन आहे असं उगीच वाटत राहतं. हे कसलं? याला म्हणायचं भरकटणं, कल्पना करणं म्हणतात. तसं गतिशीलतेला कारण, या जीवाच्या गतिशीलतेला कारण शरीर, मन म्हणजे अंतःकरण आणि जीवाची कल्पना सगळ्या भराऱ्या घेत असतो. जीव सगळ्या कल्पना करत असतो. परमात्मा मला सोडलं की तो भरकटत राहतो. आकाशाला सोडलं की वायूचं रूपांतर सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये होऊ शकतं. आकाश रूप जोपर्यंत आहे तोपर्यंत तो स्थिर राहतो, म्हणून उद्विग्न होतो. जसा जीव सुद्धा तसाच उद्विग्न होतो वादळासारखा, पण शेवटी शांत होतो. तो कुठं? आकाशातच. त्याला जायला जागाच नाही ना. म्हणून परमात्मा हीच जीवाची विश्रांती आहे. सगळ्यात विश्रांतीचं स्थळ कोणतं असेल तर परमात्मा आहे. देव नाही असं आयुष्यभर बडबडलेली माणसं जी आहेत ना, की ज्याने कुठल्याही धर्माच्या याच्या अंधश्रद्धा म्हणून हिनवत राहिले, टाळकुटे लोक म्हणायला लागले, नाम घेणाऱ्यांना काम नाही म्हणायला लागले म्हणून नाम घेत बसतात, असे हिनवणारी मंडळी सुद्धा वृद्धत्वामध्ये शांतीसाठी विश्रांतीला जातात ते मंदिरातच. काय कुठं सगळा नको म्हणून शांत येऊन बसलोय. कुठं बसतो? मंदिरातच. कारण दुसरीकडे जागाच नाही ना शांतीची. तसा जीवाला शांतीसाठी परमात्म्याकडेच वळावं लागेल. जगाला शांतीसाठी भगवंताची आराधना करावी लागेल, भगवंताला ओळखावा लागेल. अन्यथा जग शांत होणार नाही. कारण जगाकडं मूळची गतिशीलताच आहे. जीव गतिशील आहे. जीव म्हणजेच जग आहे. त्याच्यात आणि काय फरक आहे? अनेक जीवांचा समुदाय म्हणजेच ही चराअचर सृष्टी आहे ना. तर जग म्हणजे काय वेगळं आहे का? ते हालतं, ते त्याला कारण आहे. गतिशीलता आहे, भरकटता आहे, कारण त्याला शरीर आहे, मन आहे, अंतःकरण आहे. हे सगळं भरकटत जातं. पण तेच मन जर शांत झालं तर ते तसा वायू जसा शांत झाला तर आकाश रूप होतो. आकाश आणि ते दोघं वेगळे आहेत असं दाखवताच येत नाही. तसं मन शांत केलं, चित्त शांत केलं, अंतःकरणाला शांती तृप्ती निर्माण झाली तर तेच अंतःकरण आपलं परमात्म स्वरूपच आहे हे आपल्याला दाखवावं लागतं. म्हणून शेवटी शांत व्हायला जागा जशी वायूला आकाश आहे तशी शांतता व्हायला परमात्म चिंतन हीच एक जागा आहे. म्हणून परमात्मा हीच शेवटची जगाची विश्रांती आहे, जीवाची विश्रांती आहे. त्यामुळे वायूप्रमाणे वृत्ती काय होते? चैतन्यापासून बाहेर पडते. आतमध्ये चैतन्य आपण म्हणूया. बाहेर परमात्म्याचा विषय आता जरासा बाजूला ठेवून माझ्या देहाकडे आपण येऊया. कायम साधनेची जी आपला फोकस जो असला पाहिजे तो आपल्या देहाकडे असला पाहिजे, जगाकडे असता कामा नये. जग नाशवंत आहे.
जग मिथ्या आहे, बरोबर आहे सगळं, माझ्यासाठी उपयोगाचं नाही. माझ्यासाठी एक गोष्ट उपयोगाची आहे, मी जगात कशाला बाहेर पडलो तर ना, माझ्यासाठी खरी गोष्ट रोजच्या चिंतनाची साधनेची असली पाहिजे. देह मिथ्या आहे, देह उपाधीने युक्त आहे, देह हीच उपाधी आहे आणि त्या देहातूनच या कोंडीत झालेली सगळं जे माझं तत्व आहे कोंडलेलं, त्या तत्वाला मोकळं करायचं आहे. मी माझ्या विचारानं कोंडला गेलेला आहे. त्यामुळे वायूप्रमाणे ही वृत्ती आतले असणारी जे चैतन्य ज्याला आपण म्हणतात त्या चैतन्यापासून बाहेर पडतं आणि धावतं, इकडं तिकडं धावा चालू करतं. बदल होतात, जगात जसे परिवर्तन आहे तसे जीवाचे परिवर्तन होतात, पण चैतन्य आकाशाप्रमाणे स्थिर आहे. आतलं जे चैतन्य आहे ना, हृदयामधला राम हा स्थिर आहे. ते चैतन्य त्याला कुटस्थ म्हणतात. त्याचं जाणं येणं कुठेही नाही. जीव चैतन्य फिरतं, बाकी इतर त्या कुटस्थला काही कुठं हलणं नसतं. तसं जगामध्ये जग फिरतं पण ब्रह्मचैतन्य कुठेही फिरत नाही. मुद्दा लक्षात ठेवण्यासारखे आहेत बरं काय. म्हणून अधूनमधून मी बोलतो की 4 चैतन्य 4 आकाश समजून घेतली पाहिजे विचारसागरच्या द्वारे, म्हणजे आपल्याला जीवाची कल्पना लक्षात यायला लागेल आणि ब्रह्म म्हणजे काय समजायला लागेल. जगाचं आणि ईश्वराची जुळणी करता येते. तशी ईश्वर जगाचं, जग आणि ईश्वर, तसं जीव आणि ब्रह्म असे दोन्ही जुळणे जे आहेत ना त्या एकरूपच आहेत तशा. म्हणून त्यासाठी जलाकाश, महाकाश असे शब्द, मेघाकाश वगैरे वापरलेले आहेत ना. आणि जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ही कुटस्थ चैतन्य, ही 4 चैतन्य जे आहेत त्या चैतन्याचा विचार थोडासा विचारसागरमध्ये या ग्रंथामध्ये आणि डॉक्टर काकांच्या परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. आणि कुठल्या तरी शहाण्या व्यक्तींकडून समजून घ्यावे. आपल्या परिवारामध्ये आणि बाहेर कुठेही आपल्याला असे मार्गदर्शक खूप आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आपला विषय गंभीर असा स्वरूपाचा शास्त्र सांगण्याचा मुळातच हेतू न ठेवता आपल्याला निव्वळ ज्ञानेश्वरी, भक्ती, ज्ञान वर कर्म याद्वारे याचं आपण फक्त विचार करायला लागलेला आहे. शास्त्राच्या पारिभाषिक शब्दांचा कमीत कमी वापर आपण यामध्ये करतो, ठीक आहे. तरी पण मध्ये आधी वापरल्याशिवाय राहू शकत नाही. कारण इथं म्हणलेलं आहे की जे चैतन्य आतलं जे आहे ते वृत्ती चैतन्य ज्याला आपण म्हणतो, ती वृत्ती ही जी वृत्ती आहे ती चैतन्यापासून बाहेर पडतं, धावते. पण आकाशाप्रमाणे ते कसं आहे, ते चैतन्य मात्र स्थिर आहे. आकाशाप्रमाणे चैतन्य हे सर्व वृत्तीचं आश्रयस्थान आहे. माझी मनोवृत्ती आहे, माझी चित्तवृत्ती आहे, माझी अहंवृत्ती आहे. ही जे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 वृत्ती ज्या आहेत त्या 4 वृत्तीच्या द्वारे हालचाल होते. पण ह्या 4 वृत्ती शांत झाल्या तर कल्पनेच्या आहेत. मनाला कल्पना हे 6वे शब्दच वापरलाय माऊलीने. मन हे जे आहे ते मुळात कल्पना शब्द आहे. त्याला मनालाच नाव कल्पना आहे, म्हणजे अंतःकरणच कल्पनिक आहे. कारण अंतःकरण प्रतिबिंब आहे. जीव हे प्रतिबिंब आहे आणि प्रतिबिंब हे हलणारच असतं, आहे की नाही, बरोबर आहे की नाही. प्रतिबिंब हलतं. आकाशातलं आरशातलं प्रतिबिंब आहे, हलतं पण जातं कुठं? आरशा सोडून जाते का? नाही जात. पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आहे, पाण्यात पडलं दिसतोय आपण, पाणी सोडून बाहेर जाते का बघा? अहो त्याला स्थानच नाही. मुळात ते पाणी आहे म्हणूनच ते प्रतिबिंब दिसतं. अन्यथा प्रतिबिंबाला किंमतच नाही. बिंब फार महत्वाचं आहे, प्रतिबिंबाला किंमतच नसते. प्रतिबिंबामध्ये हालचाली असतात. तशा सगळ्या जीववृत्ती ज्या आहेत, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती, या सगळ्या वृत्ती धावतात. आणि हे धावणं जेव्हा शांत होतं ना, जसा वायू धावलायचा शांत झाला की आकाश रूप होतो, तसं जीवाची ज्या वृत्ती धावायच्या बंद झाल्या की त्या चैतन्य रूप होतात. त्यालाच म्हणलेलं आहे जीव ब्रह्मेव नापमा, म्हणजे जीव शिव समा वायातू दुर्गमा न घाली म्हणा, एक हारी आत्मा जीव शिव समा. हा जीव आणि शिव एकरूप होतो. जीव जेव्हा धावायला चालू करतो ना त्यावेळी स्थान सोडतो, आणि स्थान सोडला की या प्रकृतीच्या सगळ्यांनी मायेच्या नादाला लागून त्याला आपलं मूळ स्थान विसरतो. म्हणूनच आवरण निर्माण होतं. म्हणून वाऱ्याचं धावणं जेव्हा शांत होतं तसं ते आकाशातच विश्रांतीला जातं. तसं जीवाला परमात्मा हेच आश्रयस्थान आहे. त्यामुळे विश्वाच्या व्यापाराने असंग अलिप्त परमात्मा जो आहे तो कधीही विकारी होत नाही. जगामध्ये काही व्यापार घडू देत, जीवाचे काही हालचाली होऊ द्या, त्याच्या हालचालीचा परिणाम या आकाशावरती होत नाही. आकाश आहे तसं आहे,
उदाहरण देतात बघा की चक्र फिरत असतं, चक्र फिरू दे. जे चाकाचे आरे असतात ते चाकाचे आरे फिरत असतात गोल 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 गोल. पण चाकाचे आरे फिरण्यासाठी मध्यभागी एक स्थिर असा कणा असावा लागतो. त्याला आमच्या भाषेमध्ये कणा म्हणतात, गट्टा म्हणतात, गट्टा म्हणतात. आता आपल्याला आपण काय म्हणतात समजून की समजण्यासारखा मुद्दा आहे मात्र, की प्रत्येक चाकाच्या मध्ये एक मुख्य असा केंद्रबिंदू असतो, त्याच्या भोवतीच चाक फिरतं, तो फिरत नाही बरं काय. उदाहरणार्थ बघा, पंख्याची पातं फिरतात, पंख्याचा मधला जो गठ्ठा आहे ना तो तो फिरत नाही, पाती फिरतात. तसं चक्र फिरतं पण त्याचा कणा फिरत नाही. तसा विश्वाचा कणा किंवा ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो तो परमात्मा आहे बरं काय. जगाचा केंद्रबिंदू हे ब्रह्म आहे, विश्वाचा केंद्रबिंदू ब्रह्मतत्व आहे, परमात्म तत्व आहे. माझ्या शरीराच्या बाबतीत जर विचार केला तर आत्मा हा माझा केंद्रबिंदू आहे. माझं फिरणं आत्म्याभोवती असलं पाहिजे. वायू जसा आकाशातच फिरतो, आकाश सोडून जात नाही. आकाश सोडलं की तो सोडून सोडून जाणार कुठं सांगा. पण वाऱ्याचं रूपांतरात होतो, सोसाट्याचा वारा होतो, तुफान निर्माण होतं. या सगळ्या विध्वंसक गोष्टी घडायला लागतात ना. जीव जेव्हा कल्पनेनं अशा काहीतरी विचार करायला लावतो आणि सगळ्या वृत्तीच्या द्वारे बाहेर भटकायला चालू करतो, त्याच वेळी अशांत होतो, अस्वस्थ होतो. आजही जगामध्ये अस्वस्थता जी दिसते त्याला कारण मूळ स्थान सोडलेलं आहे जीवानं. जीव जेव्हा मूळ स्थान सोडतो ना तेव्हा अस्वस्थता निर्माण होते. पण वारा हलतो, आकाशापासून भिन्न आहे असं वाटतं सुद्धा. तसा हा भूत समुदाय सगळा जो आहे तो परमात्म्याच्या ठिकाणी भेदाने वाचतो, वेगळा असल्यासारखा वाटतो. सगळी सृष्टी ही परमात्म रूपच आहे पण वेगळी झाल्यासारखी वाटते. वास्तविक बघायला जर विचार केला तर ती वेगळी नाही. हे सांगण्यासाठी आकाश आणि वायूचा दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. म्हणजे जेव्हा ही कल्पना निघून जाते, कल्पनारहित अवस्थेमध्ये कोणतेच विकार होत नाहीत, कोणती क्रिया होत नाही, कसली परिवर्तन सुद्धा होत नाही. जगाची राडगडगी चालतात ही हल्ल्यामुळे चालतात बरं का. रात्र आणि दिवस होतात. उदाहरण घेऊया आपण, आपलं रोजचं उदाहरण घेऊया. रात्र आणि दिवस होतात पृथ्वीच्या फिरण्यामुळे होतात. गंमत बघा, ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतात, चांगल्या वाईट हा मुद्दा नाही हा, तो नंतरचा. आपण दृष्टांतापुरतं बघूया. चांगला आहे, फिरायलाच पाहिजे, नाही तर रात्र दिवस झालं नाही तर काय होईल, गडबड निर्माण होईल. भाग तो नाही आहे. आपण दृष्टांतापुरता विचार करूया एक उदाहरण म्हणून, की सगळ्या सृष्टीमध्ये ज्या घडामोडी चालू आहेत, ऋतू होतात, दिवस रात्र होतात, वर्ष होतात किंवा दिवस पूर्ण होतो, की तास उलट जातात, काळचक्र फिरत असतं. याला कारण पृथ्वीचं फिरणं, याला म्हणूया पृथ्वीचं भरकटणं म्हणूया. पण पृथ्वी जरी भरकटली तरी कुठं राहते, तर या सूर्य मात्र तिथला हलतोय का बघा. किंवा पृथ्वीचा मधला आस आहे, त्याला शब्द वापरलाय विज्ञानाच्या भाषेमध्ये, भूगोलामध्ये, की आस आहे. पृथ्वीच्या आसाभोवती फिरते. तो आस मध्यभागी आहे बरं काय, म्हणून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हा आस काल्पनिक असेल, कसा असेल, पण तो आहे म्हणून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. तसं वायूचं उदाहरण दिलं, तसं जीवाचं उदाहरण दिलं. आता जीव सुद्धा असाच फिरत राहतो आणि असाच फिरत असतो. त्याला कारण आहे की कल्पना. आणि या कल्पना आणि हालचाली, क्रिया यातूनच घडामोडी घडतात. फिरलंच नसतं तर क्रिया कशी घडली असते. म्हणून कल्पनारहित अवस्थेमध्ये कोणतेच विकार, कोणत्याच क्रिया, कोणतेही बदल संभवत नाहीत. हे आकाश रूपच वायू असतो, तसा जीव हा ब्रह्मरूपच असतो. कारण निर्विकल्प अवस्थेमध्ये फक्त परमात्माच असतो. आपण कल्पना टाका, नाम घेताना, ध्यान करताना कल्पना टाकायची, आणि कल्पना टाकली म्हटलं की शांततेचा अनुभव यायला लागतो. बघा, मी असा आहे, मी कोणत्या पदावर काम करतो, मला पगार किती आहे, माझ्यावर कर्ज किती आहे, हे जर ह्या कल्पना करत करत बसलो आपण, कल्पना शब्दाचा अर्थ आहे भरकटणं. मन असं भरकटत जातं, कल्पनेचे पंख लावतं आणि कुठं जातं, कुठं वाटेल तिथं जातं. जिथं जायला नको पाहिजे तिथेही जातं, जिथं जायला पाहिजे तिथेही जातं, पण शक्यतो जिथं राहायला पाहिजे तिथं राहत नाही. मनच मुळात कल्पना आहे आणि त्यामुळे कल्पना सगळे पंख घेऊन फिरत असतं. तसं निर्विकल्प अवस्थेमध्ये फक्त परमात्माच असतो. आपण शांत बसावं, ठाईचं बसून
करा एकचित्त. तुकोबा म्हणतात बघा, ठाईचं बैसुनी. जिथं आपण बसलोय तिथं शांत बसायला पाहिजे. ठाईचं बैसुनी एकचित्त करावं, म्हणजे सगळी जी मनाच्या सगळ्या ज्या वृत्ती फिरणाऱ्या आहेत ना, त्या सगळ्या गोळा करून घ्याव्या आणि गोळा करून आणून त्यांना शांत करायला पाहिजे. फार तर थोपटून त्यांना झोपवायला पाहिजे. नामाच्या वेळी ध्यानाच्या वेळी या फार महत्वाचे असते. छोटं रांगणारं बाळ किंवा नुकतंच चालायला लागलेलं बाळ कसं धावत असतं, ह्या धावणाऱ्या बाळाला ओढून आणायला लागतं. एकदा दोनदा ओढून आणून बसत नाही. मग त्याला जरासा खाऊ घालावा लागतो आणि थोपटून थोपटून त्याला झोपवावं लागतं. मग एकदम शांततेचा अनुभव घरामध्ये आपल्याला जसा येतो तसा आपल्या अंतःकरण शांत झालेल्याचा अनुभव आपल्याला यायला लागेल. किंवा ह्या सगळ्या मनोवृत्ती ज्या आहेत ह्या सगळ्या गोळा करून आणल्या पाहिजेत आणि त्या एकत्रित करता आल्या पाहिजेत. जसं लाटा तरंग शांत झालं की ते पाणीरूपच आहे, तसं या सगळ्या वृत्ती शांत झाल्या की तो जीव ब्रह्मरूपच आहे. वाऱ्याचे हलणं थांबवलं की तो आकाश रूपच आहे, तसा जीव परमात्म रूपच आहे. फक्त लाटांनी उसळायचं बंद केलं पाहिजे. लाटा उसळायला लागल्या की त्यांना पाणी आपण आहोत याचं भानच राहत नाही. मी तसाच आहे, या जगाच्या एकूण सगळ्या विकारांप्रमाणे विकारशील झालो आणि नंतर 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 त्यांच्याप्रमाणे भरकटत गेलो. त्यामुळे माझं स्वस्थान ज्याला आपण म्हणतो ते मी गमावून बसलेलो आहे. आणि जोपर्यंत स्वस्थानावर केंद्रापर्यंत आपण येत नाही तोपर्यंत आपल्याला विश्रांती मिळत नाही. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. जेवढं बाहेर आपण असो ना त्यावेळी त्याचं फिरणं जास्त असतं, कधीही बघायचं. आणि ज्यावेळी आपण केंद्राच्या जवळ असतो ना तर फिरणं जरी असलं तर केंद्राकडे लक्ष राहतं. म्हणून भगवंत सोडून आपलं फिरणं नसावं. बरं काय, आपला प्रपंचाचा एवढा आवाका असावा की त्यामुळं मला भगवंताचा विसर पडेल असा प्रपंचाचा पसारा कधी मांडत बसू नये. आपल्या केंद्राकडचं लक्ष बाजूला जाईल, डायव्हर्ट होईल अशी कुठलीही क्रिया जीवानं करता कामा नये. जीवाचा केंद्रबिंदू परमात्मा आहे आणि परमात्म्याकडे लक्ष ठेवून भले तो फिरायला लागला हरकत नाही. आईचं बोर्ड देऊन धरून जो जरी यात्रेमध्ये फिरायला लागला तर हरकत नाही ना, फिर. पण आईचं बोर्ड धरून फिर, आईचा पदर पकडून फिर. हा मुद्दा जर लक्षात ठेवला आपण तर जे भरकटणे आणि भरकटण्यामुळे जे अस्वस्थता निर्माण होते, मग आई कुठेतरी दूर फटकं रटते, परमात्मा दूर जातो या जीवापासून. आहे काय हो दूर? तो आकाशापासून वायू दूर आहे काय हो? काय यांना दूर करता येतं? नाही. यांचं मॅचिंग मूळचं आहे, अगदी मूळचं आहे. त्यामुळं जसं आपण लाटेचं उदाहरण घेतो, उसळणाऱ्या लाटा भयंकर उग्र रूप धारण करतात आणि कधी कधी तुफान पण निर्माण करतात. आता हे वाऱ्याच्या कारणामुळं असो, तो भाग वेगळा. पण लाट शांत झाली की पाणी रूप होते. जीव शांत राहिला झाला की तो परमात्म स्वरूप होतो, आत्मरूप होतो, ब्रह्मरूप होतो असं कळतं आपण. म्हणून तुकोबा म्हणला, भेद तुटलिया वरी आम्ही तुमचीच हो हरी. एक तुकडा कसा आहे बघा तुकाराम महाराजांचा, भेद तुटलियावरी आम्ही तुमचीच हो हरी. आम्ही वेगळे नाही, तुका म्हणे एका देहाचे अवयव. म्हणून काय होतं, तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि कल्पनेनं सुख दुःख पावे अशी पुढची ओळ आहे. कशामुळं? सुख दुःख जो पावतो प्राप्त होतो कल्पनेमुळं सुख आणि कल्पनेमुळं दुःख. त्यानं नावं दिलेत त्याला. ही कल्पना, ह्याला सुख म्हणायचं, ह्याला दुःख म्हणायचं. आता हे कल्पनेनं जायचं सगळं सुख दुःख मांडलं तर आहे. नाहीतर मीच आनंद रूप असल्यामुळे मला सुख दुःखाचा संबंधच नाही. त्यामुळे वर्णन करताना भेद तुटली यावं, भेद संपला ना की आम्ही तुमचेच आहे. वाऱ्यानं व्हायचं बंद केलं ना आकाश रूप आहे. जीवाची कल्पना संपली ना ब्रह्मरूपच आहे. भेद संपला ना तो भगवंत रूपच होतो. म्हणून मूळची अवस्था जी परमात्म्याची आहे ती शांत आहे, निर्विकार आहे, निरुपाधिक आहे, निर्विशेष आहे. तसा जीव सुद्धा, जीव परमात्मा दोन नाहीत, एकच आहे. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. तुकोबा कसं बोलतात बघा, जीव अवघे देव, अरे सगळे देवच आहे. खोटा नागवी संदेह, संदेह शंका कल्पना म्हणून भरकटायला सुरुवात होते. जोपर्यंत कल्पना करणारं मन असतं
तोपर्यंत जगाची प्रतीती येणारच, देह सत्य, जग सत्य वाटणारच. जोपर्यंत कल्पना आपण करतो तोपर्यंत, आणि जोपर्यंत जग सत्य वाटतं, देह सत्य वाटतो, तोपर्यंत भ्रम निघून जात नाही. भ्रम नाही जात. म्हणून मी आनंद रूप असून ज्ञानरूप असून सुद्धा मला त्याची जाणीव होत नाही. उदाहरण जर घेतलं तर झोपेमध्ये मन लीन होते बघा, शांत होते का नाही? अगदी गुपचूप पडते बघा, सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ झोपेमध्ये लीन होतं. त्यावेळी जग असतं काय सांगा बघू? नसतं जग. जग जर असतं खरं तर ते झोपेत सुद्धा जाणवलं असतं. ते झोपेत जाणवत नाही, ब्रह्मरूपत आहे झोप म्हणजे. तर त्यावेळी जग नसतं. तुकाराम महाराज म्हणतात, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिशे तेथे. कधी झोपेच्या वेळी वृत्ती ही निवृत्त झाली, जन न दिशे तेथे. जन म्हणजे जग दिसत नाही. आणि वृत्तीची निवृत्ती झोपेतच होते. ही जागेपणी ज्यांनी केली ते जीवनमुक्त आहे. जागेपणी सुद्धा ज्यांची वृत्ती निवृत्त झालेली असते ते जीवनमुक्त असतात. ते कल्पनेतून बाहेर पडलेले असतात. म्हणून जगाच्या अस्तित्वाला, देही आम्ही आहे ह्या कर्तृत्व भ्रांतीला कारण ही कल्पना आहे. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा ही माऊलीचा तुकडा विसरायचा नाही. त्यामुळे वायू आणि आकाश यांची जे दृष्टांत दिलेत या दोन ओळीमध्ये आपण बघितलं, सगळे भूत मात्र जे आहे ते माझ्या ठाई कल्पनेनं आहे. कल्पनेचा आभास संपला तर निर्विकल्प अवस्थेमध्ये परमात्मा आणि जीव एकच आहेत हा माऊलींनी संदेश दिला. एवढाच संदेश या चिंतनातला लक्षात ठेवायचा. मी ब्रह्मरूप आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या दोन ओळीचा संदर्भ त्या दृष्टीनं आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबायला लागतं. कमी होते, चिंतन वाढते, ओव्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. पण ओव्या संपवून तरी कुठे जायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे? प्रत्येक ओवीतून नवीन नवीन संदेश असतो. तो जरासा घेत राहिलो आपण, त्याचा जरासा आढावा तर बरं वाटतं तेवढं. म्हणून कदाचित ही माझीच खाज आहे म्हणायला काय हरकत नाही माझ्या बोलण्याची. ही एक गोष्ट आहे ती पटवून देण्यासाठी मास्तरकीची सवय लागली. मुलांना जसं सारखं एकच गोष्ट 10 वेळा पटवून देण्यासाठी पुन्हा पुन्हा उदाहरणं सांगायची, तसं थोडंसं घडतंय. असो, आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी.